महाराष्ट्रात पावसानं धुमाकूळ घातलेला आहे। जवळपास राज्यातील सर्व जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलेलं आहे। मग कुठे कुठे ढगफुटी होणार हे आपण पाहूयात। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। कोकण आणि मराठवाड्यात देखील अतिवृष्टी झाली असून त्याचा मोठा फटका हा शेतीला बसलेला आहे। काही ठिकाणी तर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून शेतांना नद्याचं स्वरूप आलेलं आहे। याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। दरम्यान पुढील 3 दिवस राज्यात हवामान विभागाकडून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। मग ढगफुटीचा अंदाज कुठे कुठे वर्तवलेला आहे ते पुढे बघा। दरम्यान संकट टळलं नसून हवामान विभागाकडून देखील राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना तर पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तसेच कोकण आणि मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। म्हणजेच ढगफुटीचा जो संदर्भ आहे किंवा शक्यता आहे ती इथं दिसून आलेली आहे। कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचा वेग प्रति तास 50 ते 60 किलोमीटर राहण्याची शक्यता आहे। तसेच विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस होणार असल्यानं वादळ आणि विजा असंही तिहेरी संकट आहे। दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांना सतर्कतेचं आवाहन केलेलं आहे। मुंबई शहर उपनगरासह ठाणे, पालघर आणि मुंबई महानगर क्षेत्रातील गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे। आज पावसाची तीव्रता वाढली असून मुंबईसह राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला। ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असून प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले। हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून पुढील 48 तासात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। या परिस्थितीत काळजी घ्यावी असं गरज असल्यास बाहेर पडावं असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी केलेलं आहे। कुठे कुठे अनेक शाळा बंद केलेल्या आहेत कारण की मुलांच्या दृष्टिकोनातून त्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत। तर दरम्यान दुसरीकडे सुरू असलेल्या अतिमुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्याकडून मच्छीमारांना आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे। मुंबईचा मलबार हिल परिसरात पावसामुळे भिंत कोसळली। या घटनेत एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला तर कुठे अनेक शेतकऱ्यांचा जो आहे काही ठिकाणी मृत्यू झालेला आहे। गेले 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे तर गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, भुदरगड, आजरा तालुक्यात मुसळधार पाऊस पडला। राधानगरी धरणाचे 6ही दरवाजे उघडण्यात आले असल्याने 10,068 क्युसेक पाणी सोडण्यात आलेले आहे। त्यामुळे नद्यांची पाण्याची पातळी वाढत आहे। पुढील 24 तासात कोल्हापूर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे सतर्कतेसाठी ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे। पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर भागात गेले 24 तासात 1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। तसेच कमाल तापमान 24.5 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले। पुढील 24 तासात पुणे जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच सावधगिरीचा रेड अलर्ट लागू केलेला आहे जो पुण्याच्या घाटांवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता दर्शवतो। पुणे जिल्ह्यातील उर्वरित भागात मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। यावेळी कमाल तापमान 26 आणि किमान तापमान 22 अंश सेल्सिअस राहील। गेल्या 48 तासांपासून रेड अलर्ट असलेला सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे। कोयना धरण क्षेत्रात सततचा पाऊस असल्याने कोयना धरणाची पाण्याची पातळी 100 TMC वर पोहोचली आहे। यामुळे पाण्याची पातळी वाढेल आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलेला आहे।